नमस्कार मैत्रिणींनो, मी सोनाली. तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघूया व्ही नेक ब्लाउज डिझाईन कशी बनवायची ते. तर इथे बघा हा जो ब्लाउज आपण बनवत आहोत तो 32 साईज साठी आहे. त्याच्यासाठी इथे मी ब्लाउजची उंची 13 इंच घेतलेली आहे. गळा रुंदी मी 2.5 इंच घेतलेली आहे आणि खालच्या साईडला 3 इंच अशा प्रकारे गळ्याची मार्किंग करून सगळ्यात अगोदर एक स्ट्रेट लाईन आखून घेतली आणि त्याच्यानंतर थोडासा ब्रॉड नेक हवा होता म्हणून 1 इंच बाहेरून मी व्ही नेकचा इथे शेप देऊन घेतलेला आहे. तुम्हाला जर स्ट्रेट व्ही हवा असेल तर डायरेक्ट स्ट्रेट पण ठेवू शकता. पण थोडासा ब्रॉड घेतला ना त्याचा लुक अजूनच छान येतो, त्याच्यामुळे थोडासा ब्रॉड शेप द्यायचा. तर इथे बघा मेन कपडा घेतला, त्याच्यावर शिलाई मारून घेतली जसं आपण कटिंग केलेलं आहे तसंच. त्याच्यानंतर आपल्याला इथे दाब शिलाई देऊन घ्यायची आहे. दाब शिलाई देऊन झाल्याच्या नंतर सरळ करून घ्यायचा कपडा आणि परत एकदा साईडला आपल्याला इथं एक दाब शिलाई मारून घ्यायची आहे. ही दाब शिलाई आपल्याला 1/2 इंच एवढं अंतर सोडून इथं शिलाई मारून घ्यायची आहे. तर इथे बघा एकदम परफेक्ट फिनिशिंग मध्ये व्ही नेक आपला बनून तयार झालेला आहे. त्याच्यानंतर चारही बाजूने शिलाई मारायची, एक्स्ट्राचा कपडा कट करून घ्यायचा आणि छान असा बो बनवून येत आपल्याला खालच्या साईडला लावून घ्यायचा आहे. तर खूप सुंदर असा याचा लुक येतो आणि हा बो तुम्ही सुई धाग्याने लावू शकता. त्याच्यावर आपण जे बटन वगैरे अटॅच करतो त्यासाठी. नमस्कार मैत्रिणींनो, मी सोनाली. तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघूया व्ही नेक